हा काल जेवाय गेलो हॉटेलात. गेलता का तुम्हाला घाण सवय हा सारखे सर्व्हिस कशी आहे आणि आपलं जेवण कसं आहे असं आणि म्हणा. व्हिडिओ बघून आला का म्हटलं असं हा आला का व्हिडिओ बघून तुम्ही कशाला व्हिडिओ बनवायला लागलाय 160 रुपयाला तुम्हाला काय भांडी घासणारच पैसे निघतात का नाही. कशाला 10-12 हॉटेल टाकायला लागलाय एकच हॉटेल टाका ब्रँडेड टाका 400 रुपये एका माणसाचं जेवण झालं पाहिजे होय. आणि ती जेवाय जाणार पण गरज असेल तर तिथं जावा हा. म्हणजे आता बाहेर कुठं जर गेला ना इलाज नाही त्यावेळी जावा इथं कशाला 10-20 किलोमीटरवर तुम्ही घर आहे तुम्ही जेवाय कशाला पण जाताय? आता मित्र असते 4-5 मित्र मंडळी काय करायचं सांगा एका ठोक्यात पाडीन मित्रांना बनवून तुम्हाला पण का? अहो ती 1 किलो मटण घ्या की रानात जावा जुने विषय काढा किती मजा ते लय भारी. काच काढून बाजरी भाकरी तीळ लावून बायकोला 2 शिव्या का खायचे नाही आपण बनवायला हवायच्या आणि किती क्वालिटी होते हा, ती आणि चांगली आहे 160 रुपयाला मटण ताटून चिकन ताटून काय राहू पाण्याच्या बाटल्या ते भांडे कशाला 4-5 हॉटेल त्यांना परवडत असेल होतं एवढ्या. एवढ्याच हॉटेल टाकायचं त्यानं ब्रँडेड टाकायचं जाहिरातच करायचं नाही खाल्ल्यावर माणसाला येते की दुसऱ्या वेळा होय. हा का या माझ्यातला काही कसलाच अंदाज आला घाण पडत होता ऑफर देऊन कुठं तर होतं का बोलायचं असलं हॉटेलचं बाबा लगा रोज एकामेकावर टीका करायची तू माझ्यात ये माझी 500 कापली माझी 300 कापली माझा असा आहे तुझं कशाला तुम्ही ते ह्याच्यावर तुम्ही भिकारी व्हायला लागला करायचं आडवटायची गरज नाही नाही. आणि 400 रुपये ताट एका तुम्ही कशाला अडीचशे जेवण चांगलं असल्यावर तुमचं चांगलं काहीच आहे गरज नाही हो. का? आणि खाणारा पण जरूर असेल तर जातो त्यावेळी तुला पैसे पण राहतील व्हायचंच खपून होय. सगळं फ्रेश माल पाहिजे ना 8 दिवसाचा आंबाटचीच मटण नाही लागते नाही, तसं नाही पाहिजे राव. आणि चांगला आहे आम्ही का अनुभवलंय तसलं. येऊन विचारणार आपलं चांगलं आहे क्वालिटी का? काय करायचंय